आता धनुष्यबाण घेतलेला आहे आणि तो तीर आम्ही शेतकरी दिव्यांगासाठी सोडणार आहोत। आज मला वाटतं आमच्या राजकीय जीवनाचा प्रवास बदलला आहे। नाही, तुम्ही सोडलेला तीर आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, कारण की तो तीर आमच्या शेतकऱ्याच्या डायरेक्ट काळजावर बसलेला आहे। आता एक काम करा, त्या धनुष्यामध्ये अजून एक तीर लावा आणि आमच्या विशिष्ट ठिकाणी निशाणा धरा। म्हणजे जे आमच्या गांडीत किडे येतं तुमच्यासारखे नेत्याला सपोर्ट करण्याची, ते डायरेक्ट बुडातून नष्ट झाले पाहिजेत। बस, धन्यवाद। जिरली आता आमची। आता आम्हाला आमच्या शेतकऱ्याला कोणता नेताही नको आणि कोणीच नको। जसं काळ पांढरं होईल आमचं तसं होऊ द्या, काही गरज नाही। संवाद यात्रा काढून शेतकऱ्याची सहानुभूती मिळवण्याचे केविलवाणी प्रयत्न मित्रांनो आता होताना दिसतोय। कारण ज्यावेळेस सत्तेत गेले त्यावेळेस त्यांना असं वाटलं नाही शेतकऱ्याची आपल्या पाठिंबा आहे किंवा नाही आहे, पण आता काहीतरी त्यांना एक खुर्ची मिळाली आणि बच्चू कडू साहेब म्हणतात आता संवाद यात्रा काढायची आणि तीर लावून बाण मारायचा। पण आता एवढी भोळी बाबडी जनता राहिली नाही। तुम्ही तुमचा स्वार्थासाठी गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीहून इथं आल्यानंतर पुन्हा आता सत्तेत बी गेले, त्याच्यात तुमच्याशी आता काही घेणं दे नाही। एवढा शेतकरी येडा राहिला नाही। शेतकऱ्याला पुढं करून तुम्ही राजकारणात आता मोठमोठ्या पदं भोगू राहिलेत। शेतकऱ्याचा काय फायदा आहे? शेतकरी अंध अपंग यांना पुढं करून तुम्ही सत्तेत गेलात। शेतकरी आता विसरा, शेतकरी तुम्हाला आता विसरलेला आहे आणि तुम्ही संवाद यात्रा काढा, काही फायदा होणार नाही मित्रांनो। अशा मोठमोठ्या प्रतिक्रिया जनतेतून येतात, कारण हे राजकारणी शेतकऱ्याच्या जीवावर मोठे होतात। शेतकरी माझा म्हणतात आणि सत्तेत जातात आणि एकदा सत्तेत गेले, गोळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिटकतो तसे तिथं जाऊन चिटकून बसतात आणि आता म्हणतात संवाद यात्रा। पण संवाद यात्रा नाही, आता तीर तुमचा डायरेक्ट शेतकऱ्याच्या काळजावर बसलेला आहे। त्यामुळे तुम्ही किती संवाद यात्रा काढा, तुमच्या संवाद यात्रेचा काय फायदा होणार नाही। तुम्ही संवाद यात्रा ज्या वेळेस अगोदर तुम्ही नागपूरला एवढं मोठं मोर्चा काढला होता ना, त्याचे 10% लोकसुद्धा तुमच्या संवाद यात्रेत येणार नाही। फक्त तुमचे ते काही चेले चापाटे असतात, ते चेले चापाटे येईल, पण शेतकरी आता येणार नाही। कारण आता शेतकऱ्यानं बघितलेलं आहे, प्रत्येक नेता हा आपल्याला पुढं करून मोठा होतो, सत्तेत जातो। तुम्ही झाले सदाभाऊ खोत झाले, एकाच माळेतले मणी आहे, त्यांनी बी शेतकऱ्याला पुढं गेलं। आता त्यांचं कोणी नावं घेत नाही, कोणी हुंगत बी नाही। आता तसं तुमचं होईल। तुम्ही म्हणून राहिले संवाद यात्रा काढायची, पण या संवाद यात्रेला कोणता शेतकरी डुंकून पाहणार नाही। तुमच्या जवळचे चेले चपाटे वगैरे काय असतील, अशा वेगवेगळे तेच राहतील, पण अशा वेगवेगळ्या समाज माध्यमातून प्रतिक्रिया येतात। तुम्ही त्या कमेंट वाचा, त्या कमेंट वाचल्यानंतर तुमच्यासुद्धा लक्षात येईल आपण किती मोठी चूक केलेली आहे। कारण शेतकऱ्याला आपल्या याच्यासाठी उपयोग केला तुमच्या सत्तेसाठी, आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून तुम्ही जर एखादा मोठा मेळावा घेऊन जर शेतकऱ्याचं मतं जाणून जरी तुम्ही त्या पक्षात गेले असते, तर तेव्हा शेतकऱ्यांची थोडीफार सहानुभूती राहिली असती। पण आता एक तीळ मात्र एक छोटीसुद्धा सहानुभूती राहिली नाही, आणि तुम्ही किती संवाद यात्रे काढा। ऐकूया मीडियाच्या माध्यमातून काय म्हणतात ते मित्रांनो। आता धनुष्यबाण घेतलेला आहे आणि तो तीर आम्ही शेतकरी दिव्यांगासाठी सोडणार आहोत। आज मला वाटतं आमच्या राजकीय जीवनाचा प्रवास बदलला आहे। नाही, तुम्ही सोडलेला तीर आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, कारण की तो तीर आमच्या शेतकऱ्याच्या डायरेक्ट काळजावर बसलेला आहे। आता एक काम करा, त्या धनुष्यामध्ये अजून एक तीर लावा आणि आमच्या विशिष्ट ठिकाणी निशाणा धरा। म्हणजे जे आमच्या गांडीत किडे येतं तुमच्यासारखे नेत्याला सपोर्ट करण्याची, ते डायरेक्ट बुडातून नष्ट झाले पाहिजेत। बस, धन्यवाद। जिरली आता आमची। आता आम्हाला आमच्या शेतकऱ्याला कोणता नेताही नको आणि कोणीच नको। जसं काळ पांढरं होईल आमचं तसं होऊ द्या, काही गरज नाही। अशा तिखट अशा प्रतिक्रिया समाजातून येत राहतात, पण यांना केव्हा या प्रतिक्रिया समजतील, केव्हा एक कमेंट वाचील आणि केव्हा शेतकऱ्याला सर्व काही अर्पण करतील, हेच मित्रांनो आता बघावं लागेल। फक्त शेतकऱ्यासाठी पुळका आणतात, शेतकऱ्याला पुढं करतात आणि शेतकऱ्याच्या नावावरून राजकारण करतात।